प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ आकाश आणि पृथ्वी यांचं उत्पन्न करते आमच्या प्रभू परमेश्वरा, पुन्हा एक वार परमेश्वरा तू आमेन चॅनलच्या द्वारे तू आम्हा सर्वांना या ठिकाणी एकत्र केलंस आणि तुझं वचन ऐकण्यासाठी परमेश्वरा तू आम्हाला आशीर्वादित तू केलंस, याबद्दल आम्ही तुझं मनापासून उपकार मानतो. आजचा परमेश्वर जो संदेश मिळणार आहे परमेश्वरा, त्याचा उपयोग आम्ही आमच्या जीवनामध्ये तुझ्यावर विश्वास ठेवण्यामध्ये आणि तो वाढवण्यासाठी परमेश्वर आम्हाला तो सहभागी व्हावं यासाठी परमेश्वर आम्ही प्रार्थना करत आहोत. आमची खात्री आहे परमेश्वर इथं असणारे आणि जे ऐकणारे त्या सर्वांना परमेश्वर तू आशीर्वादित तू केलेला आहेस आणि तो आमचा जिवंत देवा, आम्हाबरोबर असणारा आणि आम्हाबरोबर जीवन जगणारा जीवन, आमचं जीवन हेच आमचं ख्रिस्तमय जीवन आहे. याबद्दल परमेश्वर आम्ही तुझा आभार मानतो आणि पुन्हा एक वार परमेश्वर या आमेन चॅनल तो आशीर्वादित तू कर. त्याच्याद्वारे परमेश्वरा तू आपली वचनं आणि सुवार्ता परमेश्वरा इतरांना सर्वांच्यापर्यंत पोहोचावे आणि परमेश्वरा त्यांचं जीवन बदलावं, त्यांची नवीन उत्पत्ती व्हावी आणि जे काही विश्वास ठेवतात त्यांच्या विश्वासामध्ये अधिक वाढ व्हावी यासाठी परमेश्वरा हे जे कोण काय कार्य करत आहे त्या सर्वांची आम्ही आठवण करतो, त्यांना तू सहाय्य कर. आणि परमेश्वरा तू आशीर्वादित केलेला आहेस म्हणूनच परमेश्वर आम्ही एकमेकाला जोडलेलो आहोत याची पूर्ण खात्री आहे दे बापा. तुझ्या प्रियन गोड नावाने मागतो नाही बापा, आमेन. या दुःखमय दिवसामध्ये किंवा पिरियडमध्ये आपण येशू ख्रिस्ताच्या क्रुसिफिकेशनबद्दल जास्त विचार करतो आणि ही सुवार्ता आपण सर्व जगालाही सांगत असतो. आता गंमत अशी की ह्यावेळेला आपण दी इम्पॉर्टन्स ऑफ रिझरेक्शन, पुनरुत्थानाबद्दलचं महत्त्व काय किंवा पुनरुत्थान हे का महत्त्वाचं आहे हे आपल्याला आता शिकायचं आहे किंवा त्याचं आपण मनन करणार आहोत. या ठिकाणी ओल्ड टेस्टामेंटमध्ये आपल्याला लॉ सेक्शनमध्ये आपण होतो. हे तर येशू ख्रिस्ताचं मरण झालं त्याच्यामुळं आपल्याला येशू ख्रिस्तानं आपल्याला ग्रेस दिला आणि न्यू टेस्टामेंट इथून याकडनं सुरू झालेलं आहे ते शेवटच्या काळापर्यंत. आणि आपण हेच रिझरेक्शन जे झालं तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस येशू ख्रिस्त उठला हे का महत्त्वाचं आहे किंवा का त्याच्याबद्दल आपण विचार करायचा. फक्त आपण पुनरुत्थानाच्या दिवशी सकाळी उठून, कारण मेरी मगदाली हिनं पहिल्यांदा येशू ख्रिस्त संगतीने बोललं म्हणताना लेडीजला सब्जेक्ट द्यायचा आणि ते येऊन मेसेज देतात, सर्व करतात. दॅट इज ओके. आपलं कल्चर, आपली संस्कृती किंवा आपल्याला जे योग्य वाटतं त्या पद्धतीने ते केलं जातं. परंतु ह्या रिझरेक्शनबद्दल आपल्याला आणखीन काय माहीत आहे. येशू ख्रिस्त उठला ही एवढंच गोष्ट खरी आहे की तिसऱ्या दिवशी आमचा प्रभू ख्रिस्त उठला आणि एवढंच फक्त आपण कन्सिडर करतो. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट की हे रिझरेक्शन का इम्पॉर्टंट आहे याचा आपण थोडासा अभ्यास करूया. ह्याच्यामध्ये पहिलं जे वाक्य जे आहे त्याच्यामध्ये 2 तिमोथी याचा 2रा अध्याय आणि 8वं वचन तुमच्यासाठी मी वाचतो. तिमोथी 2 तिमोथी याचा 2रा अध्याय आणि 8वं वचन. मी सांगितलेल्या सुवार्तेप्रमाणे मेलेल्यातून उठलेला दाविदाच्या संतानातील येशू ख्रिस्त याची आठवण ठेव. या ठिकाणी पावलानं तिमोथेला सांगितलेलं आहे की जो येशू ख्रिस्त आपल्या पापासाठी मरण पावला परंतु तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला याची काय कर, आठवण ठेव. सो द रिझरेक्शन इज ए रिमेंबर. ही आठवण रिझरेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट की त्या ठिकाणी आपल्याला रिझरेक्शन पावलानं सांगितलं की यू रिमेंबर दिस. आपण प्रभू भोजन घेतो, कमेंट घेतो, कारण ख्रिस्ताने सांगितलं की मी रिमेंबर फॉर मी. ज्याप्रमाणे आपण ते पाळतो त्याचप्रमाणे रिझरेक्शन येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान हे जे इम्पॉर्टंट आहे
आणि ते नेहमी आपल्या प्रार्थनेमध्ये, आपल्या संदेशामध्ये, आपल्या चर्चमध्ये वी ऑलवेज शुड टॉक अबाउट दी जीसस क्राइस्ट. बंधुजन हो, जी सुवार्ता मी तुम्हाला सांगितली, जिचा तुम्ही स्वीकार केलात, जिच्यात तुम्ही स्थिरही राहत आहात, जिच्याद्वारे तुमचे तारण होत आहे, तीच सुवार्ता मी तुम्हाला कळवतो. ज्या वचनाने मी तुम्हाला ही सुवार्ता सांगितली त्या वचनानुसार ती तुम्ही दृढ धरले असेल. नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे. कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हाला सांगून टाकले. त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त आमच्या पापांबद्दल मरण पावला. तो पुरला गेला. शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले. बरोबर, गुड. आता सुवार्ता हा शब्द आहे. आपल्या पालक साहेबांना किंवा बायबलमधले जे काही स्कॉलर आहेत किंवा आपण सर्वांना की सुवार्ता म्हणजे गुड न्यूज. आणि गुड न्यूज काय आहे तर प्रत्येकजण सांगते की आपल्या पापासाठी प्रभू येशू ख्रिस्तानं काय केलं, वधस्तंभ घेतला आणि त्यानं रक्त सांडलं. त्याच्या रक्ताच्या द्वारे आपल्याला तारण प्राप्त झाले. बरोबर, ही सुवार्ता आहे आणि इट इज गुड न्यूज. आत्ता जे वचन वाचलं त्याच्यामध्ये काय काय वाचलं आपण तिसऱ्या ह्याच्यामध्ये. कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हाला सांगून टाकले. त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त आमच्या पापांबद्दल मरण पावला. म्हणजे फर्स्ट पहिलं काय की डेथ ऑफ द जीसस क्राइस्ट. क्राइस्ट डाईड. दोन, कुणासाठी जे येशू ख्रिस्त मरण पावला. बायबलमध्ये काय लिहिलं आहे, फॉर आवर सिन्स. तिसरं, ही वॉज बरीड. आणि चौथं काय लिहिलं आहे तिथं चौथं, ही रोज अगेन. आणि पाचवं काय, अकॉर्डिंग द स्क्रिप्चर. पुष्कळ जणांना सुवार्ता म्हणजे काय हे फक्त एवढंच माहीत आहे की येशू ख्रिस्त आमचा देव आहे, त्यानं आमच्यासाठी मरण पावला, रक्त सांडलं आणि आम्हाला पापापासून क्षमा केली आणि आम्हाला तारण प्राप्ती दिली. आत्ता एवढीच ती सुवार्ता सांगणार. पण सुवार्ताची डेफिनेशन या ठिकाणी जर बघितली तर आपल्याला 5 भाग मिळतात. एक, येशू ख्रिस्ताचं मरण झालं. येशू ख्रिस्तानं आमच्या पापासाठी मरण पावला. त्याच्यानंतर त्याला पुरण्यामध्ये आलं. तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला. आणि हे सगळ्या गोष्टी कशामुळे झाल्या, धर्मशास्त्राच्या प्रमाणे, शास्त्राच्या नियमाप्रमाणे झालं. ह्या जर 5 गोष्टी जर तुम्ही सांगितल्या तरच ती सुवार्ता होते, नाहीतर सुवार्ता होत नाही. हे फक्त होते. आणि सुवार्ता म्हणजे गॉस्पल किंवा सुवार्ता, इंग्लिशमध्ये त्याला गॉस्पल म्हटलं जातं. इट इज नॉट ए गुड न्यूज. इट इज नॉट ए गुड न्यूज. ही न्यूज गुड आहे का, येशू ख्रिस्त मेला आणि तुमच्या माझ्या पातकासाठी तो मेला, तुम्हाला आनंद वाटला, अरे माझ्या पातकासाठी मेला, बरं झालं येशू ख्रिस्त, ही गुड न्यूज आहे. ही नॉट ए गुड न्यूज. देन त्याला बरीड केलं, त्याला पुरण्यात आलं. कोण जर म्हणाल त्याला पुरण्यात आलं, चांगली न्यूज आहे. नो, इट इज नॉट ए न्यूज. पण तुम्ही सांगताय काय, गुड न्यूज, गुड न्यूज, सुवार्ता सांगा, गुड न्यूज. इट इज नॉट ए गुड न्यूज. इट इज अ बॅड न्यूज. हे सगळं वाईट आहे ते. परंतु गुड न्यूज काय झाली, ही रोज अगेन, तो पुन्हा जीवन झाला. दॅट इज द न्यूज आणि दॅट इज द सुवार्ता. आपण सांगतो काय सुवार्ता आहे की येशू ख्रिस्त मरण पावला परंतु तिसऱ्या दिवशी उठला. दॅट इज कॉल्ड द रिझरेक्शन. आणि हे जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तोपर्यंत दॅट नॉट ए गुड न्यूज, नॉट ए गॉस्पल. सुवार्ता नाही आहे. मग सुवार्ता कुठली आहे की हे तिन्ही गोष्टी झाल्या, आपण हे रिझन दिलेले आहेत, परंतु इट इज नॉट ए गुड न्यूज.
गुड न्यूज हे आहे. म्हणून पहिल्यांदा शिकायला पाहिजे की आपल्याला सुवार्ता म्हणजे गुड न्यूज काय आहे. ही रोज अगेन, तो जिवंत झाला, दॅट इज रिझरेक्शन. सो जर सुवार्तामध्ये जर रिझरेक्शन जर नाही तर ती गुड न्यूज आहे का, ती सुवार्ता पूर्ण आहे का, नाही. सो दॅट व्हेरी सिम्पल. आणि त्याच्यामुळं काय झालं की रिझरेक्शन फार महत्त्वाचं आहे. आणि आपल्यामध्ये पुनरुत्थानाविषयी कधी फक्त एकच दिवसात वर्षातून बोललं जातं, त्याच्यावर परत बोललं जात नाही. सो इम्पॉर्टंट म्हणजे काय तर रिझरेक्शन. कुठे सुवार्थ सांगत असताना आमचा प्रभू येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, हे महत्त्वाचं आहे. आता रिझरेक्शन हा शब्द आपल्या नवीन बायबलमध्ये, नवीन टेस्टामेंटमध्ये 40 वेळा आलेला आहे आणि 41 वचनामध्ये आलेला आहे. पुनरुत्थान हा शब्द 40 वेळा आपल्या नवीन न्यू टेस्टामेंटमध्ये आलेला आहे आणि 41 वाक्यामध्ये त्याचं मेन्शन केलेलं आहे. म्हणजे हे रिझरेक्शन हे किती मोठे इम्पॉर्टंट आहे की पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला त्याबद्दल सांगितलं गेलेलं आहे. आणि आता आपण पाहिलं की पौलानं सांगितलं रिमेंबर, ते पण त्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की रिमेंबर रिझरेक्शन, विसरू नकोस. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि पौलानं तेच सुवार्ता 1 कोरिंथियस याचा 15वा अध्याय 1 ते 4 मध्ये ह्या डेफिनेशन त्याने सांगितलेल्या आहेत. आणि सगळ्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत ह्या स्क्रिप्चरप्रमाणे झालेल्या आहेत. म्हणजे धर्मशास्त्राच्या योग्यतेनं त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. ती सुवार्ता आहे आणि ही सुवार्ता तुम्ही काय करा, सगळ्यांना सांगा. आता हे आपण आता थोडक्यात बघितलं. आता ह्याचं इम्पॉर्टन्स काय हे झालं. आता आपण इम्पॉर्टन्स काय बघूया, काय महत्त्वाचं आहे ते, त्याच्यामध्ये काय चाललंय ते, हे का महत्त्वाचं आहे ह्याच्यासाठी. बरं, पहिलं म्हणजे इम्पॉर्टंट म्हणजे काय, सगळेजण म्हणतात सन ऑफ गॉड, सन ऑफ गॉड, सन ऑफ गॉड. क्रुसिफिकेशनमध्ये ही इज नॉट ए सन ऑफ गॉड, ही इज अ जीसस इज गॉड. येशू ख्रिस्त हा कोण आहे, देव आहे. मग रिझरेक्शनमध्ये हे आता तुम्ही इतका गॉड आहे तर तुम्ही कोणतंही रिलिजियस बघा, रिलिजियस म्हणजे धर्म, कुठलाही धर्म तुम्ही बघा, कुठल्या धर्मामध्ये असा त्यांचा देव आहे की तो मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी उठला आहे. कुठल्याही धर्मामध्ये नाही आहे. फक्त ख्रिस्ती धर्मामध्येच येशू ख्रिस्त हा तिसऱ्या दिवशी उठलेला आहे. फक्त जीसस क्राइस्ट ओनली द गॉड हू रिझरेक्टेड. सो रिझरेक्शन इज अ पॉवर. पुनरुत्थान इट इज काय आहे, पॉवर आहे. आणि ती कुणाची पॉवर आहे, गॉड्स. ओनली गॉड is only resurrected in by God. So he is only the power. Resurrection म्हणजे पुनरुत्थान हे काय आहे, पॉवर आहे, ताकद, शक्ती आहे. दॅट इज वन पॉवर अँड दॅट इज गॉड्स पॉवर. म्हणून जीसस क्राइस्ट फक्त त्यात उठला म्हणजे ही इज ए गॉड. जीसस इज ए गॉड. ओके, त्याच्या दुसऱ्यानंतर ह्याच्यामध्ये ए कुठलं सांगितलं, पॉवर. दुसरा बर्थ. मरियला ज्यावेळेस कुठला देवदूत, गाब्रिएल देवदूताने ज्यावेळेस मरियलला सांगितलं त्यावेळेस काय सांगितलं, तुझ्या पोटी जो बाळ जन्मणार ते काय, त्याचं नाव काय ठेव, इमानियल. आणि इमानियल म्हणजे आम्हाबरोबर देव. सो द गॉड हू इज हॅविंग द पॉवर टू स्टे विथ अस. ही इज नॉट द पण एकदाच आला निघून गेला असं नाही आहे. द गॉड जीसस इज ऑलवेज रिमेनिंग विथ अस. सो दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट, दॅट इज द इमॅन्युअल त्याला म्हटलं जातं. कारण आम्हाबरोबर असणारा देव जो जिवंत आहे तो, म्हणजे जो जगामध्ये आला, आमच्यासाठी मरण पावला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि तो सध्या आपल्याबरोबर आहे. सो दॅट इज द होल गॉस्पल.
दॅट इज द होल गॉस्पल. फक्त आमच्यासाठी आम्हाला पापापासून मुक्तता दिली, इट्स नॉट ए गॉस्पल. गॉस्पल इज तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला आणि जो आम्हाबरोबर असणारा देव आहे. सो दॅट इज द त्याला रिझरेक्शन असं म्हटलं जातं. ओके. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की परमेश्वर जीजस इज ए गॉड. ह्याच्यासाठी तुम्हाला बायबलमधले रेफरन्स देतो की बायबलमध्ये येशू ख्रिस्ताला कुठं म्हटलं की हा तो देव आहे. सो दॅट इज द वन मी तुम्हाला रेफरन्स देतो. आणि त्याचं कुठलं आहे? फर्स्ट तिमोथी म्हणजे तिमोथ्याचं पहिलं पत्र 3 अध्याय 16 वचन. फर्स्ट तिमोथी याचा 3 अध्याय 16 वचन, मॅथ्यू 1 अध्याय 23 वचन आणि योहानाचं पहिलं पत्र 5 अध्याय 20 वचन आणि योहान कृषी वर्तमान याचं 10 अध्याय 17 वचन. आता त्यासाठी तुम्ही काढले फर्स्ट तिमोथी याचं 3 अध्याय 16 वचन काढवाचा. सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे. तो देहाने प्रकट झाला, आत्म्याने नीतिमान ठरला, देवदूतांच्या दृष्टीस पडला, त्याची राष्ट्रात घोषणा झाली, जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला, तो गौरवात वर घेतला गेला. सो दॅट इज द गॉड. तर जीजस इज द गॉड. की स्क्रिप्चरप्रमाणे त्याचं बर्थ झालं, स्क्रिप्चरप्रमाणे त्याची डेथ झाली, स्क्रिप्चरप्रमाणे रिझर्वेशन झालं. म्हणजे धर्मशास्त्राच्या योग्य प्रमाणे परमेश्वराने जे पॉवरमध्ये केलं. सो दॅट इज द वन द जीजस. सो हे जीजस इज द गॉड, द फर्स्ट. ओके. आता आपण हे जीजस आपले पहिले पॉवर त्याची बघितली की जीजस इज गॉड. आणि ह्या पद्धतीने मी तुम्हाला रेफरन्स दिलेले आहेत ते बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की फर्स्ट रेफरन्स इज जीजस इज अ गॉड. त्याच्यानंतर इट इज प्रूव्ज रिझरेक्शन. प्रूव्ज काय केलं जातं? जीजस इज अ गॉड. हे रिझरेक्शनमुळं काय सिद्ध होतं की जीजस क्राइस्ट इज अ गॉड. हे पहिलं झालं. त्याच्यानंतर 2 जीजस ऑफर his blood before God in heaven. हे रिझरेक्शनचं काय झालं की ज्या वेळेला जीसस क्राइस्टचं रिझरेक्शन झालं आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त उठला गेला त्यावेळेस कोणत्या स्त्रीनं त्याला पहिल्यांदा पाहिलं? तर मदर मगदलियानं. ज्यावेळेस मदर मगदलिया गेली आणि गुरुजी म्हणून तिला त्यांच्याजवळ गेली त्यावेळेस येशू ख्रिस्तानं काय सांगितलं? मला स्पर्श करू नकोस, मला शिवू नकोस, कारण मी अजून देवाकडं गेलो नाही. सो गॉड बिफोर गॉड इन फ्रंट ऑफ जीजस ऑफर हिज ब्लड. म्हणजे मी स्वर्गात काय गेलो नाही की जे ब्लड जे होतं ते मी काय केलेलं नाही? ऑफर केलेलं नाही आहे स्वर्गामध्ये. मग स्वर्गामध्ये आता आपण या ठिकाणी जर बघितलं द ओल्ड टेस्टामेंटमध्ये अल्तार इज हिअर. वेदी, आपण अल्तार म्हणजे वेदी म्हणतो. आणि या ठिकाणी ही वेदी आणि टॅर्बॅनिकल म्हणजे प्रार्थनेचं ठिकाण. मग प्रार्थनेचं ठिकाण जर म्हटलं तर त्याला 3 भाग आहेत. हे निवास मंडप. हे निवास मंडप ह्याच्यामध्ये हे कोर्टयार्ड आहे, अंगण. त्याच्यानंतर पवित्र भाग आणि हा परमपवित्र भाग. मग ह्या पवित्र भागामध्ये जजमेंट सीट, आर्क हे ते ठेवलेले आहेत. आता हा जो डिझाईन दिलेली आहे देवानं पहिल्यांदा मोजसला सांगितलं तू काय कर? अल्तार तयार कर. त्याच्या अगोदर मोजसला सांगण्याअगोदर हा अल्तार कुठं आहे? हा मनुष्याच्या मध्ये आहे. आदामाच्या मध्ये त्याने काय केलं? 3 भाग घातलेत. शरीर अंगण आहे, आउटसाईडला आहे. आत्मा देवाचा आहे आणि स्पिरिट
अत्यंत पवित्र आहे. म्हणजेच मनुष्याच्या जीवनामध्ये हे त्यानं काय केलं, निवास मंडप तयार केला देवानं. दुसरा लॉला मोझसला सांगितलं तू बाहेरच्या बाजूला तू मंडप तयार कर. मग ज्यावेळेस इस्रायल लोक जात होते त्यावेळेस हे मंडप त्याने तयार केला. सेम मंडपची आयडिया देवानं कुठून दिली, तर हा सेम मंडप इट इज इन हेवन. हे कुठं आहे, स्वर्गामध्ये आहे. आणि देवानं सांगितलं की हा देव असल्या कारणाने येशू ख्रिस्त काय स्वतः याजक आहे. त्याने काय सांगितलं आपण मागच्या वेळेस पाहिलं, जीसस क्राइस्ट इज याजक. आणि हा याजक ह्या परमपवित्र मंदिरामध्ये जाऊन स्वर्गामधल्या टार्बरनेकलमध्ये जाऊन तुमचं आणि माझं काय केलेलं आहे, ब्लड सॅक्रिफाईस केलेलं आहे. हे कशासाठी केलं, तर तुम्हाला आणि मला स्वर्गामध्ये जागा मिळावी म्हणून. आपण देवाबरोबर राहावं, देवाबरोबर ती जागा मिळावी म्हणून. सॉरी, तिसरं दॅट इज in order to save us. आपल्याला पापापासून मुक्तता मिळण्यासाठी देवानं ह्या गोष्टी केल्या. बरोबर, दिस इज द गॉस्पल वी लर्न की त्यानं येशू ख्रिस्ताला क्रुसिफिकेशन दिलं, त्यानं आपल्याला काय केलं, पापापासून मुक्तता केली किंवा आपल्या पापासाठी तो मरण पावला. सो दॅट इज द रिझरेक्शन. सो दॅट इज द इन ऑर्डर टू सेव्ह अस. सो परमेश्वरानं हे आपल्यासाठी केलं. त्याच्यासाठी रेफरन्सेस करिंथकरास दुसरं पत्र याचा 4 अध्याय 14वं वचन. करिंथकरास दुसरं पत्र 4 अध्याय 14वं वचन. त्याचप्रमाणे रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय 5वं वचन. रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय 5वं वचन. त्याच्यानंतर पेत्राचं पहिलं पत्र 1 अध्याय 3रं वचन. पेत्राचे पहिलं पत्र 1 अध्याय 3रं वचन. त्याच्यानंतर योहानकृत शुभवर्तमान याचा 11वा अध्याय 25 ते 27. हे बायबलमधून तुम्हाला ते रेफरन्स मिळाले. चौथं, व्हिक्टरी ओव्हर डेथ. काय इम्पॉर्टंट आहे रिझरेक्शनचं, तर मरणावरती त्याने काय केलेलं आहे, विजय मिळवलेला आहे. सो दॅट इज कॉल्ड द व्हिक्टरी. आणि दुसरी गोष्ट की फक्त व्हिक्टरीच त्यांनी घेतलेली नाही, पण पावलानं काय सांगितले, कुणी कुणी ही व्हिक्टरी पाहिली. पहिल्यांदा किती लोकांनी पाहिले, 12 people. बरोबर. त्याच्यानंतर मोर दॅन 500 people त्यांनी काय बघितलं, येशू ख्रिस्त जन्मला, म्हणजे व्हिक्टरी म्हणजे देव बापानं पुनरुत्थान झालेलं आहे येशू ख्रिस्ताचं. आणि पुनरुत्थानानंतर 12 लोकांनी प्रथम पाहिलं आणि त्याच्यानंतर मोर दॅन 500 लोकांनी काय केलेलं आहे, पाहिलेलं आहे. म्हणजे देर इज अ विटनेस. असं नाही की बाबा आम्ही सक्त थाप मारले किंवा काही केलं किंवा असं काही नाही आहे. पण तिथं ऑलरेडी एव्हरीथिंग वॉज मेन्शन की लिहिलेलं आहे की पहिल्यांदा 12 लोकांनी पाहिलं, नंतर 500 मोर दॅन 500 लोकांनी येशू ख्रिस्ताला पुनरुत्थान झाल्यानंतर पाहिलेलं आहे. ही काय कुठली तरी एक कथा आहे किंवा काहीतरी लिहिलं आहे असं नाही आहे. द विटनेसेस. सो व्हिक्टरी ओव्हर द डेथ, आणि ती काय केलेलं आहे, विटनेस म्हणून दिलेली आहे. सो या ठिकाणी 4था अध्याय काय दिलेलं आहे की व्हिक्टरी त्यांनी मिळवलेली आहे. मग हे कशासाठी सांगितलेलं आहे की करिंथकरास पहिलं पत्र याचा 15वा अध्याय 5 ते 11 वचन आणि प्रेषितांचे कृत्य याचा 23वा अध्याय 6वं वचन. हे त्याचे रेफरन्सेस आहेत. त्याच्यानंतर 5 power is present. रिझरेक्शनमध्ये फक्त येशू ख्रिस्ताकडेच तीच पॉवर होते. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, हा पहिला पुनरुत्थान झालेला आदाम आहे. प्रथम कोण उठलं गेलं,
तर रिझरेक्शन. मग तुम्ही म्हणशाल की ती येशू ख्रिस्तानं लाजारसला लाजारसला मेलेल्यातून उठवलं, त्याच्यानंतर जे मुलगी होती त्या मुलीला उठवलं. पण ती मुली त्यांना जे उठवलं त्यांना कशामध्ये उठवलं गेलं? त्यांना नॉर्मल मनुष्याच्या रूपामध्ये वाढवलं, त्यांना हेवनली ह्याच्यामध्ये उठवलं नाही आहे. पण जीजस क्राइस्ट हा पहिल्यांदाच हेवनली प्रेझेंटमध्ये, हेवनली बॉडीजमध्ये प्रभू परमेश्वराचं काय झालेलं आहे? पुनरुत्थान झालेलं आहे. आणि म्हणून त्याला सांगितलं इट इज पॉवर इज प्रेझेंट इन दॅट विथ हिम. मग तुम्ही म्हणशाल आणखीन येशू ख्रिस्त उठलेला होता, हे पॉवर कशावरून दाखवली तिथं? तर ज्या वेळेला येशू ख्रिस्त उठला त्यावेळेस संध्याकाळी सगळेजण कुठं होते? सगळे त्याचे शिष्य अप्पर रूममध्ये बसले होते. त्या ठिकाणी दरवाजे सगळे बाहेरनं बंद होते. दुसरी गोष्ट, इस्रायलमध्ये पूर्वीच्या घराण्यामध्ये बाहेरून जिना असायचा, आतून जिना नाही. पूर्वीच्या घराचं कन्स्ट्रक्शन हे बाहेरच्या बाजून जिनावरती जाण्यासाठी असायचं. त्याच्यामुळे त्याचा दरवाजा त्यांनी तिथं बंद केला होता. तो दरवाजा त्यांनी लॉक केला होता आणि हे सगळेजण दरवाजा बंद करून तिथं बसले होते. जीजस क्राइस्टनं दरवाजा ठोठवला नाही किंवा काही नाही आहे, सरळ त्या दगडी भिंतीतून सगळं त्या दरवाजातून तो कुठं आला? त्यांच्या आतमध्ये आला. आणि कुठं राहिला? त्यांच्या मध्यभागी उभा राहिला, खाली बसला नाही. ही इज हँगिंग, म्हणजे ज्या ठिकाणी ते अजांतरी तो सर्वांच्या मध्ये उभा राहिला आणि त्यांनी मुलांना म्हणून हाक मारली. बरोबर आहे? त्याच्यानंतर त्याने काय केलं? जाताना येशू ख्रिस्तानं जाताना काय केलं? तर जाताना काय केलं? त्यानं फुंकर मारली. कुणावरती? 12 शिष्यांच्यावरती. त्या 11 शिष्यांच्यावरती काय केले? त्यानं फुंकर मारली आणि काय सांगितलं? हा पवित्र आत्मा घ्या. सो दॅट इज द पॉवर इज प्रेझेंट. सो पुनरुत्थानमध्ये ह्या गोष्टी इज व्हेरी इम्पॉर्टंट की त्याला पॉवर होती. म्हणून रिझरेक्शन, पुनरुत्थान हे का महत्त्वाचं आहे? तर ह्या गोष्टी आहेत. जोपर्यंत तुझी स्वार्थ पूर्ण होत नाही आहे आणि जीजस इज अ गॉड, त्याचेच फक्त पॉवर आहे ती रिझरेक्शनमध्ये उठण्याची. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी त्याने केलेल्या आहेत. म्हणून तुम्हाला आणि मला आज ह्या रिझरेक्शनमुळं आपण काय म्हणतो आहे की परमेश्वरानं आम्हाला सोडवलं इन ऑर्डर टू सेव्ह अस. आणि आपल्याला कुठलं आहे? आपल्याला पॉवर दिलेली आहे. काय दिलेली आहे? यू विल गो टू द हेवन. आपण मेल्यानंतर आपण काय म्हणतो? स्वर्गवासी. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे जातो. का? तर दॅट इज द पॉवर हॅज गिवन टू अस. वी आर नॉट रिमेनिंग इन द अर्थमध्ये. आपली बॉडी राहील, परंतु आत्मा आणि शरीर, आत्मा आणि जीव, द स्पिरिट कुठं जाणार आहे? देवाप्रमाणे आपण स्वर्गामध्ये जाणार. सो म्हणून रिझरेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग आता ह्याचं जे रेफरन्सेस आहेत किंवा त्याचं तुम्हाला देतो. ह्याच्यामध्ये प्रेषितांची कृत्य आता 4था अध्याय 33 वचन, रोमकरासपत्र याचा 1 अध्याय 4 वचन, फिलिपियन्स याचा 3 अध्याय 10 वचन आणि करिंथकर याचं 1 पत्र 5 अध्याय 14, 15 आणि 17. ह्या तिन्ही गोष्टीमध्ये जर पाहिलं तर पॉवर इज प्रेझेंट फॉर द जीजस क्राइस्ट. म्हणून जीजस क्राइस्टचं रिझरेक्शन हे फार महत्त्वाचं आहे. थँक्यू.